माझा झालं का तुम्हाला माझा चोट त्या पोलीस रडते इथे शांतपणे बहिणी सांगते नाही चोट माझा चोट राजेसाहेबांचा गजानन घुसला बेधडक, कानाखाली आवाजही काढला एकदम कडक. नवी मुंबईतील तुर्भे येथील द फर्न हॉटेल येथे काम करत असलेल्या मराठी महिला कर्मचाऱ्याला हॉटेलमधील 2 अमराठी कामगारांकडून मानसिक त्रास दिला जात होता. याबाबत सदर पीडित महिलेने मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री गजानन काळे यांना संपर्क करून याबाबत तक्रार केली. त्यानंतर तात्काळ श्री गजानन काळे यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन सदर पीडित महिलेला मानसिक त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांना चोप देत धडा शिकवला. महिलेचा मानसिक छळ करणाऱ्यांना हॉटेलमधील अमराठी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जेव्हा त्रास होईल मायल भगिनींना तेव्हा आवाज द्या फक्त राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांना. एवढा मजा लागेल मराठी पोरांना छेडणार, इथे भैया येऊन छेडणार का आम्हाला? हे कोण आहे तुमचं जीएम कोण आहे? कोण तू याच्या कोण आहे? सगळं फोडून टाकेल इकडे, सगळं फोडून टाकेल मी. माझा झालं का तुम्हाला माझा चोट शांतपणे त्या पोलीस रडते इथे शांतपणे काय बोलणार आहे? काय शांतपणे बोलणार? बहिणी सांगते नाही चोट माझा चोट तिचा फोन जप्त करते तुम्ही नालायक सगळे ताबडतोब बोलाय. कोण आहे तुमचा जीवन कोण आहे? ती पोरगी रडते इकडे तुमचं सरकार झाली. दोघांना शोधून आण बेंचो त्या दोघांना शोधून आण कोणतं सरकार झाली आहे. त्रास होतोय सर मला. ही शेप आहे इकडे तुमच्या 2 शेप कोणी मिसबिहेव केले? तिने मिसबिहेव केले आणि ती रडते इकडे. अहो तुम्हाला काहीतरी तर वाटू द्या जरा थोडंसं तरी. तुमच्या त्या दोघांना बोलवा काय झालं, काय त्रास दिलाय? काय झालं माहिती काय काय त्रास देतात हे? डिपार्टमेंटमध्ये यायचे स्वतःच्या पर्सनल गोष्टी डोक्यावरून कधी हात फिरवणार आणि परत त्यांचे काय हाताच्या जखमा वगैरे झालेल्या साफ वगैरे करायला सांगायचे. दूर कसं आहे ही विनयभंगाची केस आहे. त्या दोघांना घेऊन या, दोघांना घेऊन या रे. तुम्ही काय पळवलं त्यांना? आता ही घटना चुकीची आहे. ही घटना चुकीची आहे मॅडम. हे तुम्हाला मॅडम कुठे आहे? स्टाफला मला कानाखाली मारायला सांगतात आणि त्या दिवशी मला कानाखाली मारायला सांगितले म्हणून तर मी भांडले त्याच्याशी. कोण सांगतं स्टाफला तुमच्या कानाखाली मारायला? आणि म्हणून त्या दिवशी मॅडम बोलू दे मला. आतापर्यंत तुमचा त्यांचं कंप्लेंट होतं मग तुमचं कंप्लेंट करा. त्यांचं मी ऐकतो, कोणचंही ऐकतोय. तुम्ही बसा इकडे, बसा इथे आणि ऐका, बसा इथे आणि ऐका. तुमचं कोण कोण जे मेन आहे ना त्यांना बोलवा. तुम्हाला मॅडम ऐकून यायचं पूर्ण. हे आमच्या बस मॅडम बसा बरोबर आणि ऐकून घ्या काय काय ते त्रास सांग मला. त्या दिवशी काय झालं माहितीये आज